नमस्कार. आज आपण बघूयात छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा. ही चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र लाल महालात अशी ज्वालामुखीसारखी अचानक उफाळली. खान वाचला. सिंहगडकडे सुखरूपपणे पसार झालेल्या शिवाजी महाराजांना हा तपशील नंतर समजला. ते जरा खिन्न झाले. कारण जर खान म्हणजेच प्रति औरंगजेबच मारला गेला असता तर केवळ मोगल साम्राज्यातच नव्हे तर इराण, तुर्कान इतकंच नव्हे तर रुमशान पावेतो मराठ्यांचा गनिमी कावा रणवाद्यासारखा दणाणला असता. गनिमी कावा हे मराठ्यांचे खास युद्धतंत्र आहे. लाल महालावरील महाराजांच्या छाप्याच्या बाबतीत मोगलांची प्रतिक्रिया काय? फक्त घाबरट, दहशत. या छाप्याची दहशत एवढी निर्माण झाली आहे की त्याला पंख असावेत, त्याला गुप्त होता येत असावे, म्हणजे केवळ अफवा, कंड्या आणि अतिशयोक्ती हा सारा भाबडेपणा होता. डोळसपणाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास कोणीच करीत नव्हतं. आज आपण तो केला पाहिजे. लष्करी अभ्यासकांनी आणि अनुभवी लष्करी पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या या युद्धपद्धतीचा डोळ्यात तेल घालून अभ्यास केला पाहिजे. शाहिस्तेखान मात्र कायमचा दुःखी झाला. त्याला आपल्या पराभवापेक्षा भयंकर अन कायमची होत राहणारी थट्टा, कुचेष्टा असह्य होत असणार. प्रत्येक घासाला त्याला आठवण होत असेल शिवाजी महाराजांची. उजव्या हाताची 3 बोटेच तुटली ना. खानाच्या बाबतीत आणखी काही दुःखी घटना लाल महालात आणि एकूण दख्खनच्या भूमीवर घडल्या. लाल महालात उसळलेल्या भयंकर कल्लोळात त्याची एक बायको ठार झाली. त्याचा मुलगा अब्दुल फतेह खान हा तर महाराजांच्या हातूनच मारला गेला. या भयंकर दंगलीत त्याची एक मुलगी नाहीशी झाली. तिचे काय झाले हे कोणालाही कधी समजले नाही. पुढच्या काळात म्हणजे इसवी सन 1695 प्रख्यात मराठा सेनापती संताजी घोरपडे यांच्या हातून याच शाहिस्तेखानाचा एक मुलगा हिम्मत खान हा तामिळनाडूत जिंजीच्या मार्गावर असलेल्या जंगलातील युद्धात मारला गेला. शाहिस्तेखान दीर्घायुषी होता, पण या साऱ्या दुःखाची त्याला या दीर्घायुष्यात भयंकर वेदना सहन करावी लागली. त्याने बांधलेली एक साधी पण सुंदर मशीद संभाजीनगरमध्ये आहे. पुण्यातील मंगळवार पेठेस शाहिस्ता खान पेठ असे नाव पडले होते. प्रचंड सैन्य, खजिना आणि प्रचंड युद्धसाहित्य हाताशी असूनही त्याला मराठ्यांवर 3 वर्षाच्या दीर्घ काळात एकही मोठा विजय मिळवता आला नाही. चाकण जिंकले, त्याला त्याने इस्लामाबाद असे नाव दिले. मोगल साम्राज्यासारख्या एका प्रचंड सत्तेचा तो सरसेनापती म्हणून महाराष्ट्रावर चालून आला. पण त्याच्या यशाच्या पारड्यात चिंचुक्या एवढेही यश पडले नाही. माणसाला कष्ट करून अपयश आले तर समजू शकते, कारण त्या कष्टातून शिक्षण मिळते. अशी नुकसानी चाललेली आपण आजच्या जीवनात अनेक संस्थात आणि मुख्यतः शासकीय नोकरशाहीत पाहतो. अशा माणसांच्या कारभारातून मेरा भारत महान जागतिक महासत्तांच्या शेजारी बसू शकेल काय? सर्वच क्षेत्रात आपल्याला केवढा प्रचंड पल्ला गाठायचा आहे. घोषणा तर आपण नेहमीच ऐकतो. अब्जावधी रुपयांची नासाडी करून लष्करी छावणीत आपल्या मुलींची अफाट खर्चाने लग्न साजरी करणारे शाहिस्तेखान आम्हाला परवडणार नाहीत. आपल्याला तातडीने गरज आहे संताजी घोरपड्यांची, हंबीरराव मोहित्यांची आणि येसबा दाभाड्यांची. त्यापुढती गगन ठेंगणे. सूर्याच्या रथाला निमिषाचीही विश्रांती नसते. अगदी खग्रास ग्रहण लागले तरीही सूर्य रथ चालतच असतो. शिवाजी महाराजांचे मन आणि शरीर हे असेच अविरत करताना दिसते. भव्य दिव्य उदात्त पण व्यवहार्य पाहणारा हा राजा उपभोगशून्य लोकनेता होता. पुढे एकदा रायगडावर रावजी सोमनाथ या नावाचा महाराजांचा एक सरदार महाराजांना म्हणाला, महाराज, आपण राज्याचा विस्तार खूपच केला आहे. परगणे, किल्ले, बंदरे आणि शाही ठाणी कब्जात आणली. आपले अंतिम नेमके उद्दिष्ट तरी काय आहे? आपण कुठे थांबणार आहोत? या आशयाचा प्रश्न रावजीनं पुसला. त्यावर महाराजांनी उत्तर दिले. त्याचा आशय असा, राहुजी, सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघा मुलूक आणि महाक्षेत्रे मुक्त करावीत ऐसा आमचा मानस आहे. म्हणजे अवघा भारत मुक्त करावा, त्याचे हिंदवी स्वराज्य बनवावे
असा महाराजांचा मनोसंकल्प होता. शून्यातून अवघ्या गगनाला गवसणी घालणारा हा संकल्प आपण कधी विचारात घेतो का? शाहिस्तेखानवरती महाराजांचा छापा पडला. दिनांक 6 एप्रिल 1663 यावेळी औरंगजेब बादशाह काश्मीरात श्रीनगर येथे होता. त्याला या मराठी छाप्याची बातमी 8 मे 1663 या दिवशी कळली. तो चकितच झाला, चिडलाही. तो त्वरित दिल्लीस परतला. शाहिस्तेखानाची ही 3 वर्षाची मोहीम पूर्ण वाया गेली होती. तो विचार करीत होता, आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा. प्रथम त्याने शाहिस्तेखान मामांना पत्र पाठविले की तुमची बदली आसाम बंगाल सरहद्दीवर ढाका या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावे. त्या काळी या भागात कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एक प्रकारे बादशहाची नाराजी आणि शिक्षाही समजली जात असे. हा बदलीचा हुकूम मिळाल्यावर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचे पत्र पाठवून विनंती केली की मला एक वार पुन्हा संधी द्या. मी शिवाचा बिमोड करतो, पण माझी ढाक्यास बदली करू नका. पण बादशहाने पुन्हा जरा कडक शब्दात खानास हुकुमावले की ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा. आता निरुपाय होता. दुःखी खान ढाक्याकडे रवाना झाला. याच काळात आसामच्या राज्यात लचित बडफुकन या नावाचा एक जबरदस्त सेनापती आसामच्या ओहम राजघराण्याच्या पदरी होता. हा लचित आपल्या संताजी व धनाजी सारखाच अचाट कर्तृत्वाचा सेनापती होता. आसामच्या या स्वतंत्र राज्याचे मोगलांशी सततच युद्ध चालू होते. लचितने तर दिल्लीला अगदी हैराण केले होते. या लचित बडफुकनला शाहिस्तेखान आता आसामवरती येणार असल्याच्या बातम्या मिळाल्या. दक्षिणेतील शिवाजी राजाने या खानाला फजित करून पिटाळला आहे हे लचितला तपशीलवार कळले असावे. अरे, तू दक्षिणेस गेला होतास. तेथे असलेल्या शिवाजी राजाने तुझी पार फजिती केली. तुझी बोटेच तोडली म्हणे. आता तू आमच्यावर चालून येतो आहेस. आता तुझे डोके सांभाळा. शिवाजी महाराजांची करामत पार आसामपर्यंत त्या काळी कशी पोहोचली होती. शाहिस्तेखानास आसामच्या मोहिमेतही यश मिळाले नाही. लचितने त्याला जणू पुन्हा एकदा शिवाजी राजांची आठवण करून दिली. शाहिस्तेखानाच्या फजितीची वार्ता हिंदुस्थानभर पसरली. महाराजांचे हे योजना लाल महाल इतके प्रभावी, चमत्कृतीपूर्ण, धाडसी आणि अद्भुत घडले की साऱ्या मोगल साम्राज्यात तो एक अति आश्चर्यकारक डाव ठरला. 1.25 लाख फौजेच्या मोगल छावणीत घुसून खुद्द सेनापती शाहिस्तेखानावर पडलेला हा मुठभर मराठ्यांचा छापा म्हणजे ढगफुटीसारखाच भयंकर प्रकार होता. शिवाजी राजा म्हणजे महमद घोरीपासून 12वे शतक ते थेट औरंगजेबापर्यंत 17वे शतक झाडून साऱ्या सुलतानाच्या तख्तांना भूकंपासारखा हादरा देणारा विस्फोट होता. या सुलतानापुढे ठाकलेलं ते आव्हान होतं. हे आव्हान म्हणजे केवळ शारीरिक दांडगाई नव्हती. त्यामागे एक विलक्षण प्रभावी तत्त्वज्ञान होतं. परित्राणाय साधूनां. त्यात मानवतेचं उदार आणि विशाल असं मंगल आश्वासनही होतं. लाल महालावरील महाराजांच्या या छाप्यात शाहिस्तेखानची एक मुलगी हरवली. तिचे नेमके काय झालं ते कधीच कोणाला कळलेलं नाही. शाहिस्तेखानावर पडलेला भयानक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दुःखदायक काही राजपूत सरदारांना वाटला. विशेषतः जसवंत सिंग या जोधपुराच्या सरदाराला वाटला. लाल महालातील हा फजितीदायक छापा घडल्यानंतर इसवी सन 1663 एप्रिल 6 या जसवंत सिंगाने पुण्याशेजारच्या सिंहगडावर हल्ला चढविला. त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंग हाडा बुंदी महाराजा हाही होता. सिंहगडावर मराठी सैन्य किती होते माहिती नाही, पण या मोगली राजपूत सिंहाच्या पेक्षा मराठे नक्कीच खूपच कमी होते. या सिंहांना सिंहगड अजिबात मिळाला नाही. त्यांनी गडाला वेढा घातला. हा वेढा एप्रिल 63 पासून 28 मे 1664 पर्यंत चालू होता. सिंहगड अभेद्य राहिला. याच काळात दिनांक 5 ते 10 जानेवारी 1664 महाराजांचा सुरतेवर छापा पडला. सुरतेवरच्या छापाकरता महाराज ससैन्य याच सिंहगडाशेजारून म्हणजेच जसवंतसिंगच्या
सिंहगडाला पडलेल्या वेढ्याच्या जवळून सुमारे 5 किलोमीटर अंतरावरून गेले. या गोष्टीचा वेढा घालणाऱ्या या 2 राजपूत सिंहांना पत्ताही लागला नाही. सिंहगडाला झोपाळू मोगल राजपुतांचा वेढा पडला होता अन त्याच्या बगलेखालून महाराज सुरतेवर सूर मारीत होते. मोगलांचे हेरखाणे ढिसाळ होते हा याचा अर्थ नाही का? पुणे ते नैऋत्येला 30 किलोमीटरवर सिंहगड आहे. सिंहगडच्या असाच काहीसा नैऋत्येलाच 20 किलोमीटरवर राजगड आहे. महाराज सुरतेसाठी राजगडावरून सिंहगडच्या शेजारून पश्चिमांगाने लोणावळा, कसारा घाट, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या मार्गाने सुरतेकडे गेले. त्र्यंबकेश्वरला महाराज दिनांक 31 डिसेंबर 1663 या दिवशी होते. पुण्यातही मोगलांची लष्करी छावणी यावेळी होतीच. राजगड ते सुरत हे सरळ रेघेत अंतर धरले तरी 325 किलोमीटर आहे. सिंहगडचा वेढा आणि पुण्याची मोगल केंद्र छावणी याच्या पश्चिमेच्या बाजूने महाराज एखाद्या बाणासारखे 200 किलोमीटर मोगली अंमलाखाली मुलखात घुसले. पुणे आणि सिंहगड येथे असलेल्या मोगली छावण्यांना याचा पत्ताही लागला नाही.